स्त्री ऊर्जेचं रहस्य, धन व यशाचे प्राचीन सूत्र. श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज. मित्रांनो, स्त्री ऊर्जेचे रहस्य, धन, यश आणि समृद्धी मागील अदृश्य शक्ती. कधी तुम्ही विचार केला आहे का की काही पुरुष जीवनात सतत यशाच्या शिड्या चढत असतात, तर काही जण प्रचंड मेहनत करूनही संघर्षात अडकून राहतात. काही घरात लक्ष्मीचे स्थिर वास्तव्य असते, तर काही घरात पैसा येतो पण टिकत नाही. आज आपण एका प्राचीन आध्यात्मिक सत्याकडे पाहणार आहोत. मित्रांनो, स्त्री ऊर्जा आणि समृद्धी यांचं गूढ संबंध. ब्रह्मांडातील दोन मूलभूत ऊर्जा. प्राचीन तंत्रशास्त्रात सांगतात की सृष्टी दोन ऊर्जाच्या संतुलनावर चालते. शिव पुरुषत्व, स्थैर्य, चेतना. शक्ती, स्त्रीत्व, सृजन, प्रवाह. एक गूढ वाक्य नेहमी अद्भुत केलं जातं. शिव बिना शक्ती. शव म्हणजे शक्तीशिवाय चेतना निष्क्रिय. स्त्री ऊर्जा ही केवळ प्रतिकात्मक कल्पना नाही, ती सृजन, पोषण आणि विस्तार यांची शक्ती आहे. देवी म्हणजे सहाय्यक नाही, स्वयंपूर्ण शक्ती आहे. शाक्त परंपरेत महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती या देवता कोणाच्याही सहायिका नसून स्वतंत्र संपूर्ण शक्ती आहेत. ऋग्वेदातील देवी सूक्तात देवी म्हणते, मीच धन व समृद्धी एकत्र करणारी आहे. हा संदेश स्पष्ट आहे. ऊर्जा तत्व समजल्याशिवाय समृद्धी समजत नाहीत. यंत्र नार्यस्तु पूज्यन्ते मनुस्मृतीतील प्रसिद्धी श्लोक. यंत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता. जिथे स्त्रियांचा सन्मान होतो तिथे देवांचा निवास असतो. देवतांसोबत येते समृद्धी, संतुलन, सौभाग्य. स्त्री ऊर्जा म्हणजे काय? स्त्री ऊर्जा म्हणजे फक्त भौतिक स्त्री नव्हे, ती आहे गृहणशीलता, सृजनशीलता, संवेदनशीलता, पोषण आणि पुरुष ऊर्जा देते ते स्त्री ऊर्जा ग्रहण करून अनेक पटीने परत देते. जशी पृथ्वी बीज स्वीकारते आणि वृक्ष निर्माण करते, धन आणि ऊर्जा संतुलन. निसर्गातील प्रत्येक गोष्ट द्वैतावर चालते. धनात्मक, ऋणात्मक, सूर्य, चंद्र, यिन यांग. विजेसारखेच दोन्ही तार जोडले तरच प्रकाश भेटतो. तसेच फक्त कृती म्हणजे पुरुष ऊर्जा पुरेशी नाही, ग्रहणशीलता म्हणजे स्त्री ऊर्जा आवश्यक आहे. शरीरातील ऊर्जा प्रवाह, इडा, पिंगला, सूक्ष्म. योगतत्वानुसार इडा नाही, स्त्री ऊर्जा चंद्र शीतलता, पिंगला नाडी पुरुष ऊर्जा सूर्य क्रियाशीलता, सुषुम्ना नाडी संतुलन जागृती. अनेक पुरुष पिंगलामध्ये अडकतात. सतत कृती, आक्रमकता, देत राहणे. पण समृद्धीसाठी शांत ग्रहणशीलता आवश्यक आहे. स्त्री ऊर्जा जीवनात येण्याचे 3 स्रोत. माता, पहिले आशीर्वाद, पहिली ऊर्जा. मातेचा सन्मान जीवनातील ऊर्जा प्रवाह खुला करते. पत्नी, जीवनसाथी, ऊर्जेचे सर्वात खोल मिलन. शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक. पत्नी आनंदी असेल, घरात समृद्धीचा प्रवाह येतो. समाजातील स्त्रिया, बहिणी, मुली, सहकारी, स्त्रियांचा सन्मान. सार्वत्रिक स्त्री शक्तीचा सन्मान. लक्ष्मी आणि स्त्री ऊर्जा. लक्ष्मी चंचल आहे, ती तिथे टिकते तिथे जिथे सन्मान, स्वच्छता, प्रेम, सकारात्मकता. अपमान, हिंसा, नकारात्मक ऊर्जा दूर जाते. चक्र आणि ऊर्जा संतुलन. शरीरातील 7 चक्रांवर स्त्री ऊर्जेचा खोल परिणाम होतो. म्हणजेच सुरक्षा, भावना, इच्छाशक्ती, प्रेम. स्त्री ऊर्जेचा अपमान केल्याने अंतर्गत असंतुलन होते. परिणाम, पैसा येतो पण टिकत नाही. यश मिळते पण शांती नाही. संपत्ती असते पण समाधान नाही. आधुनिक मानसशास्त्र काय सांगतं? संशोधन दर्शवते सकारात्मक वैवाहिक नाते उत्तम निर्णय क्षमता असते. भावनिक स्थैर्य, करिअर वाढ, समर्थन, धैर्य. हे योगायोग नाही, हे ऊर्जा संतुलन आहे. स्त्री ऊर्जेशी सामंजस्यासाठी व्यावहारिक तंत्र. मातेचे आशीर्वाद. दररोज सकाळी चरणस्पर्श करून कृतज्ञता ठेवा. हे केवळ संस्कारी नाही तर अहंकारातून ग्रहणशीलतेकडे प्रवास आहे. पत्नीचा सन्मान. मनात तिच्यात लक्ष्मीचे रूप पहा. संवाद, वेळ, भावनांचा आदर करा.
लक्ष्मी साधना शुक्रवारी करा. विशेष पूजन, स्त्रींचा सन्मान करा. दान, मदत करा. अंतर्गत स्त्री ऊर्जा जागृत करा. दररोज 10 मिनिटे शांत बसा. डाव्या नाकपुडीतून श्वास घ्या. शीतल ऊर्जा कल्पना करा. घराचे वातावरण, मित्रांनो, घरात स्वच्छता, सुगंध, फुले, मधुर संगीत, विशेषतः उत्तर पूर्व दिशा. एक महत्त्वाचा नियम, कधीही स्त्रीचा अपमान करू नका. जर चूक झाली त्वरित क्षमा करा. बीज मंत्र साधना, दररोज 108 वेळा म्हणा ओम श्रीम ह्रीम क्लीम महालक्ष्मी नमः. वर्तन मंत्राशी सुसंगत असणे आवश्यक. मित्रांनो, अंतिम संदेश हे ज्ञान स्त्री पुरुष तुलना करण्यासाठी नाही, हे ऊर्जा संतुलन समजण्यासाठी आहे. पुरुष प्लस स्त्री ऊर्जा म्हणजेच पूर्णत्व. ज्याने हा संतुलन मार्ग स्वीकारला त्याला धन, यश, शांती, अंतर्गत स्थैर्य, संकल्प. आजपासूनच प्रत्येक स्त्रीचा सन्मान करा, कृतज्ञता बाळगा, सकारात्मक नाते ठेवा, कारण एका स्त्रीचा सन्मान संपूर्ण स्त्रीशक्तीचा सन्मान आहे. मित्रांनो, ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.